तर महाराष्ट्रात 16 ठिकाणी मॉक ड्रिल होणार आहे। यामध्ये महाराष्ट्रात कुठं कुठं मॉक ड्रिल होईल ते समजून घेऊया आपण। मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, उरणचा यात समावेश आहे। तर देशात जवळपास 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे। केंद्र सरकारकडून आता याची यादी जारी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील 16 ठिकाणांचा यात समावेश आहे। 3 कॅटेगरीमध्ये हे मॉक ड्रिल केलं जाईल। सुरुवातीला मुंबई उरण हा कोस्टल पट्टा असेल, या ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे। त्यानंतर ठाणे, पुणे यांचा समावेश आहे। नाशिक, रायगड याचा समावेश करण्यात आलेला आहे। अशा 16 ठिकाणी हे मॉक ड्रिल होणार आहे। या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता मुंबईहून आपले प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे, नाशिकहून महेश महाले, रायगडहून भारत गोरेगावकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुरुवातीला थेट येते मुंबईला मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, 26/11चा हल्ला आणि त्या दृष्टिकोनातून सध्या तहवूर राणा भारतात प्रत्यार्पणाकरता तहवूर राणाला आणण्यात आलेले आहे। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईत उद्या मॉक ड्रिल होणार आहे आणि याकरता तगडा बंदोबस्त। या समुद्र किनारी काय नेमकी परिस्थिती आहे? निश्चितच खरं तर आपण पाहतोय की पाकिस्तान ज्या पद्धतीत भारत आणि पाकिस्तानच्या या सगळ्याच पार्श्वभूमीवरती पहलगाम हल्ल्यानंतर ही संपूर्णतः मुंबईत जी यंत्रणा कामाला लागलेली आहे याची संपूर्णतः उद्या तपासणी होणार आहे। नियंत्रण कक्ष ज्यांची कार्यक्षमता काय आहे याची संपूर्णतः म्हणजेच मॉक ड्रिल जे आहे ते मुंबईत विविध ठिकाणी पार पडणार आहे। खरं तर मुंबईतलं जर आपण पाहिलं तर 15 ते 17 ठिकाणी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। जे विशेष ठिकाण आहे त्या ठिकाणी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। मात्र ज्या यंत्रणा आहेत जे म्हणजेच आपण पाहतोय की एनडीआरएफ असेल किंवा मुंबई पोलीस असतील, अशा सगळ्याच यंत्रणा ज्या आहेत त्या उद्या मॉक ड्रिल करताना पाहायला मिळतील। खरं तर त्यांची कार्यक्षमता काय आहेत म्हणजे जे जे आपल्या इथे असलेल्या म्हणजेच नागरिकांना प्रशिक्षण देणं किंवा मग विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणं, मात्र जर युद्ध झालाच तर कशा पद्धतीत ही तयारी असू शकते, काय केलं पाहिजे, या सगळ्याच बाबतीत जे आहे ते प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं। मग ह्यामध्ये मोबाईलवरती कशा पद्धतीत अलर्ट मेसेज पाठवणे असेल किंवा मग सायरन वाजवणं असेल। सायरनचं जर आपण पाहिलं तर मुंबईत विविध ठिकाणी हे सायरन आहे। सध्या आज सकाळी जर आपण पाहिलं तर 9च्या सुमारास दादर परिसरामध्ये जे अँटिनिओ स्कूल आहे त्या ठिकाणी हे सायरन वाजवलं गेलं होतं। यासोबतच इतर अन्य परिसरात देखील हे सायरन जे आहे ते वाजवण्यात आलं होतं। म्हणजेच आपण पाहतोय की ज्या ज्या ठिकाणी हे सायरन्स बंद आहेत तिथली ही संपूर्ण आता तपासणी केली जाणार आहे। मग जर ते बंद असतील तर ते पुन्हा एकदा नव्याने सुरू करून दुरुस्तीत करून त्या ठिकाणी हे चालू ठेवणं गरजेचं असणार आहे। त्यासाठी हे संपूर्णतः मॉक ड्रिल जे आहे ते उद्यासाठी घेण्यात येणार आहे। ब्लॅकआउट पण ह्यामध्ये एक भाग आहे। ब्लॅकआउट असणं म्हणजेच मुंबईमध्ये उद्या ज्या पद्धतीत मॉक ड्रिल केलं जाणार आहे ब्लॅकआउट देखील हा त्यातलाच एक भाग आहे। मात्र महत्त्वाच्या ठिकाणी आपण पाहतोय की जे नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांना कशा पद्धतीत हे प्रशिक्षण द्यायचं, जर आपण पाहतोय की जर हल्ला झालाच, युद्ध झालाच तर कशा पद्धतीत स्वतःचं संरक्षण करायचं या पद्धतीचा हा संपूर्णतः हे प्रशिक्षण असणार आहे। तर हे सगळंच उद्या जर आपण पाहिलं तर मुंबईत विविध ठिकाणी होणार आहे आणि मुंबई पोलिसांच्या वतीनं याबाबत जी आहे माहिती जी आहे ती देखील जारी केली जाणार आहे। सध्या आपण पाहतोय की राज्य सरकार जरी सज्ज असलंच तरी मुंबईतले सर्वसामान्य नागरिक जे आहेत, विद्यार्थी आहेत, हे देखील तितकंच सज्ज असले पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न असणार आहे। त्यामुळे मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवरती आता उद्या नेमकं मुंबईमध्ये काय परिस्थिती असणार आहे, मुंबईतल्या विशेष आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे मॉक ड्रिल केलं जाणार आहे। त्यामुळे मुंबईमधली मुंबई पोलीस असेल, बाकीच्या ज्या यंत्रणा असतील यांची कार्यक्षमता काय आहे ही तपासण्याची उद्याची वेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे। अगदी अगदी निश्चित मीनाक्षी, तुम्ही अशाच आमच्या समवेत जोडलेला नाशिकमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे जाणून घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश माले यांच्याकडे। महेश, नाशिकमध्ये सुद्धा आता मॉक ड्रिल केलं जाणार आहे उद्या, त्या अनुषंगाने कशी सज्जता पाहायला मिळतीये?
निश्चितच लागू. खरं बघितलं गेलं तर भारत आणि पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह विभागाने जे मॉकड्रिलचे आदेश दिलेले आहे, यामध्ये विशेषतः जर बघितलं तर नाशिकमध्ये 3 ठिकाणी मॉकड्रिल हे केले जाणार आहे. त्यामध्ये एक जे आहे ते नाशिकमध्ये होणार आहे, दुसरं जे आहे ते सिन्नरमध्ये आणि तिसरं मनमाडला होणार आहे. खरं तर मनमाडला पेट्रोलियमचा साठा आहे, त्यामुळे तिथे खरं तर मॉकड्रिल केलं जाणार आहे. तर दुसरीकडे जर बघितलं तर सिन्नर आणि नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात लष्करी छावण्या आहे, तोफखाना केंद्र आहे. या ठिकाणी लष्कराचं जे सामान आहे ते मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे तेथे देखील मॉकड्रिल होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये आपण आहोत. या ठिकाणी सायरन असतील, फायरच्या संदर्भात जे फायर आग विझवण्याच्या संबंधातले जे यंत्र आहे ते देखील या ठिकाणी आणण्यात आलेले. एकूणच जर बघितलं तर उद्याच्या मॉकड्रिलसाठी लागणारी जी तयारी आहे ती या ठिकाणी केलं जात असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. याच ठिकाणी जे आहे ती उद्या वॉर रूम असणार आहे आणि कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी मॉकड्रिल केलं जाणार आहे त्या संदर्भातल्या ज्या सगळ्या सूचना आहे, निर्देश आहे ते याच विभागातून देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याचं मॉकड्रिल जे असणार आहे ते अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. यामध्ये प्रामुख्याने जर बघितलं तर नाशिक, सिन्नर आणि मनमाड या ठिकाणी हे मॉकड्रिल होणार आहे. आणि यासाठी जर बघितलं तर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस प्रशासन आणि संरक्षण दलाचे अधिकारी यांच्यासोबत बैठक देखील झालेली आहे आणि काही अधिकारी हे मुंबईला देखील रवाना झालेले. केंद्रीय गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत त्यांची मुंबईला बैठक होणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये कुठे मॉकड्रिल करायचं या संदर्भात त्यांना निर्देश दिले जाणार आहे आणि त्यानंतर नाशिकमध्ये खरं तर तयारीला वेग येईल आणि उद्याचं मॉकड्रिल हे कशा पद्धतीने करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये ब्लॅकआउट असेल, सायरन वाजवणं असेल, त्याच पद्धतीने नागरिकांनी युद्धजन्य परिस्थितीमध्ये स्वतःला कसं सावरावं आणि काय खबरदारी घ्यावी अशा देखील सूचना ज्या आहेत त्या या मॉकड्रिल द्वारे देण्यात येणार आहे. त्यामुळे उद्याचं हे मॉकड्रिल आहे ते नाशिक जिल्ह्यात महत्त्वाचं ठरणार आहे. यामध्ये मनमाड, सिन्नर आणि नाशिक या 3 ठिकाणी हे मॉकड्रिल पार पडणार आहे. त्याच्यामुळे उद्याच्या ज्या सर्व भारतीय नागरिकांच्या नजरा या मॉकड्रिलकडे लागलेल्या आहे. लागवी अगदी थेट जाते भारत गोरेगावकर यांच्याकडे. भारत रायगड आणि कोकण किनारपट्टी विस्तीर्ण असा समुद्र किनारा लाभलेला आहे. त्या दृष्टिकोनातून मॉकड्रिलची कशी सज्जता या सगळ्या परिसरात पाहायला मिळतेय उद्याच्या एकूणच मॉकड्रिलच्या पार्श्वभूमीवर? लागवीजी, पहलगाम मध्ये जो अतिरेक्यांचा भ्याड हल्ला झाला, खरं तर हा देशावरचा हल्ला म्हणूनच गृह मंत्रालय असेल, देशाने असेल, एक गांभीर्यपूर्वक घेतलेला आहे. एकंदरीत सध्या भारत पाकिस्तान सीमेवरती ज्या पद्धतीचं वातावरण आहे, ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत त्या अतिशय गांभीर्याने घेतल्या गेलेल्या आहे. आणि उद्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीच तर त्या बाबतीतल्या काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजेत किंवा सर्वसामान्य नागरिकांचं कशा पद्धतीने संरक्षण करता येईल, नागरिकांनी कशा पद्धतीची सतर्कता बाळगली पाहिजे, या पार्श्वभूमीवरती उद्या होणारं मॉक ड्रिल हे अतिशय महत्वाचं आहे. प्रशासनाच्या दृष्टीने देखील आणि नागरिकांच्या दृष्टीने देखील. आपण जर का कोकण किनारपट्टीचा विचार केला, विशेषतः रायगडच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर मुंबईला अगदी लागून असणारा जिल्हा आहे, ज्याच्यामध्ये विस्तीर्ण समुद्र किनारपट्टी आहे. सिंधुदुर्गचा देखील किनारपट्टी आहे. रायगड ही अतिशय मुंबईला लागून असलेली उंबरठ्यावरचं जिल्हा आहे. आणि या ठिकाणचं आपण जर मॉकड्रिलचे ठिकाण पाहिलं तर सर्वात आधी अधोरेखित केलेलं गेलेलं आहे ते उरण. नवी मुंबईमध्ये येणाऱ्या या उरणमध्ये सर्वात महत्वाचं ठिकाण आहे ते म्हणजे JNPTचं बंदर. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं हे बंदर आहे, ज्या ठिकाणावरनं मोठी वर्दळ, मोठी रहदारी असते. त्यामुळे या ठिकाणचं बंदर हे टार्गेट असू शकतं. त्याचबरोबर रायगडमध्ये दुसरे स्पॉट जर आपण अधोरेखित केलेले पाहिले तर ते आहेत नागोठणे, या ठिकाणचा RPCLचा केमिकल कारखाना. त्याचबरोबर रोहा तालुक्यातल्या धाटाव मधली MIDC. अर्थातच ही केमिकल झोन आहेत, म्हणजे जे स्पॉट आहेत जे अधिक धोकादायक आहेत, संवेदनशील आहेत, ज्या ठिकाणी लोकवस्ती आहे. या ठिकाणी जर का कोणत्याही प्रकारची गडबड झाली तर मोठी हानी. अगदी अगदी भारत, मुद्दा लक्षात येतोय. भारत, मीनाक्षी आणि महेश, तुमच्या तिघांचाही आभार तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.